दिवा ते सीएसटी रेल्वे प्रवास रेल्वे चालू करण्यासाठी आज ते आमरण उपोषण चालू आहे, काय सांगतात त्याच्याबद्दल? दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन चालू होण्यासाठी आज अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज आमरण उपोषण चालू केले। मग सर्व म्हणजे रेल्वे प्रवासी यांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा। तर जी गेल्या अनेक वर्षाची मागणी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन दिव्यावरनं सुरू झाली पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटना, अनेक संस्था, अनेक मंडळ, रेल्वे प्रवासी वेगवेगळ्या माध्यमातून पत्रव्यवहार करत आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून जे त्यांना जमेल त्या माध्यमातून उपोषण असेल, निषेध व्यक्त करत असेल। आणि ही मागणी का असावी, तर ही दिव्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन चालू झाली, तर दिव्याच्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये दिव्यावरनं चढायला जमत नाही। बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की डोंबिवलीवरनं कोपरवरनं येताना ट्रेनचे दरवाजे बंद केले आणि तिथून गच्च भरून आलेल्या ट्रेनमध्ये दिव्यावाल्यांना चढता येत नाही। त्याचं अनेक पत्रामध्ये तुम्ही वाचलेलं, वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे की कितीतरी लोक कोपर ते कळवा इथे ऍक्सिडेंट होऊन अनेक महिला, अनेक पुरुष ट्रेनमधून पडून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, काही अपंग झालेले। त्यासाठी ही मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली पाहिजे आणि ह्याचा जो दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस का चालू केली पाहिजे, का ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा डोंबिवलीकरांना सुद्धा होतो। कारण बऱ्याच दिव्याचे रेल्वे प्रवासी दिव्यातून चढू न शकल्यामुळे ते डोंबिवली रिटर्न मारतात आणि त्यामुळे त्यांना डोंबिवलीला गाळ, मारहाण त्या अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावं। त्यासाठी दिव्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन चालू झाली। तर अनेक म्हणजे असं पण नाहीये की दिव्यात लाखोच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करतात आणि त्यांना जी गरीब चाकरमानी आहेत त्यांना नोकरी धंद्यासाठी, काम धंद्यासाठी त्यांना मुंबईलाच जावं लागतं आणि मुंबईला इथून दिव्यावरून ट्रेन शिवाय पर्याय नाही। एकमेव त्यांना नोकरी धंद्याला जाण्याला एकमेव मार्ग की तो ट्रेन। आता मागच्या आठवड्यामध्ये उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने याच्यात अनेक सर्व रेल्वे प्रवासी संघटना सहभागी झालेले ठाणा रेल्वे स्टेशनला मला असं वाटतं गुरुवारी की शुक्रवारी त्यांची ती मीटिंग झाली। त्यानंतर त्यांनी घोषित केलेले की 22 तारखेला सगळ्या रेल्वे प्रवाशांनी सफेद शर्ट घालून काळी फीत लावून रेल्वेचा निषेध व्यक्त केला। ही त्याची सुरुवात आहे। आज आम्ही इथे दिवे रेल्वे प्रवाशांसाठी आज इथे अमोल केंद्रेच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आज इथे आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने जाग घ्यावी, अन्यथा त्यांना खूप मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल। हे मी अनेक वेळाला रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही जानेवारीमध्ये डिसेंबरच्या एंडला आम्ही रेल्वे प्रवाशांच्या सह्या घेतल्या किंवा सीएसटी चालू झाली पाहिजे त्यासाठी सह्यांची मोहीम सुद्धा आम्ही घेतलेली होती आणि ती रेल्वे प्रशासनाला नाही तर रेल्वे मंत्रालयाला सुद्धा आम्ही पाठवली। ही इकडची गंभीर बाब आहे। दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन दिव्यावरनं सुरू झाली। नागरिकांसाठी काय तुम्ही सांगाल? नागरिकांसाठी एवढं सांगेन की त्यांनी ज्या काय आपण निषेध व्यक्त करतो किंवा उपोषणाला बसतो त्याला प्रचंड प्रमाणात त्यांनी सहभागी झालं पाहिजे, त्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। तर त्याच्यामुळे जर प्रवाशांची जर ताकद आमच्या मागे, उपोषणकर्त्यांच्या मागे किंवा निषेध करणाऱ्यांच्या मागे जर उभी राहिली तर प्रशासनाला जाग यायला वेळ लागणार। आता तुम्हाला प्रशासनाचे एक उदाहरण सांगतो मी की गेल्या वर्षी असं वंदे भारत ट्रेन खाली 15 ऑगस्ट होता, म्हणजे कालचा दिवस होता। आज पूर्ण वर्ष झालं या गोष्टीला। वंदे भारत ट्रेन खाली पारसिक बोगद्याच्या
बाहेर निघताना एक माणूस त्याच्या ट्रेन खाली आला. तर ती वंदे भारत एक प्रेस्टिज ट्रेन असल्यामुळे त्याची दिल्लीपर्यंत चौकशी झाली. ती का आलं, दुसऱ्या दिवशी DRM साहेब आले, ती वस्तुस्थिती बघितली काय झाली, आणि त्यांनी येऊन मुंब्र्यालाच आलेत म्हणून दिव्याला सुद्धा आले. दिव्याला आल्यानंतर पाहिलं तर फाटकामधून प्रचंड प्रमाणात लोक ये जा करत आहेत, ब्रिजचा वापर करत नव्हते. तर त्यांनी तात्काळ ते RPFला आणि रेल्वे स्टेशन मॅनेजरला सांगितलं की आज रात्री ती इकडनं येणं जाणं बंद झालं. त्यांनी त्या रात्री 15 ऑगस्ट 16 ऑगस्टच्या रात्री त्यांनी ज्या तिथून बंद केलेली, आज 1 वर्ष झाले, 1 वर्षात एक सुद्धा क्रॉसिंग मध्ये माणूस गेला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की रेल्वे प्रशासनाने मनात आणलं तर कुठली गोष्ट शक्य. आणि दिव्याला तुम्हाला सांगतो असं पण नाही, रेल्वे प्रशासन किती आडेओढे घेत असेल की आम्हाला इथे गाडी उभी करायला जागा नाही किंवा क्रॉसिंग करायला आहे ना, सगळं काही उपलब्ध आहे. तुम्ही सगळे लोक रेल्वे प्रवास करत असतात. तुम्ही घाटकोपरची गोष्ट सांगतो तुम्हाला, घाटकोपरवरनं सकाळी 2 ट्रेन घाटकोपरला प्लॅटफॉर्म नसताना सुद्धा 1 नंबर प्लॅटफॉर्मवरनं रिटर्न CSTला जात असते. तर दिव्याला का नाही? दिव्याचा लोड तर त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त. ह्या गोष्टीचा प्रशासनाने विचार करायला हवा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला कारण देणं. आज अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अनेक लोक अपंग होत आहेत. या गोष्टीला गांभीर्याने विचार करायला लागेल. नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो की रेल्वे प्रशासनाला खूप मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं.